आपल्या भागामध्ये आता आपल्या गावामध्ये चर्चा करत असताना असं आलंय, कापसाची लागवड वाढणार आहे. कापूस लागवड करणार आहेत का आपल्या इथं? किती शेतकरी करणार आहेत इथं? म्हणजे आपल्या गावात किती क्षेत्र होईल? 50 एकर क्षेत्र आहेत बघा. म्हणजे आपल्याकडे 50 ते 100 एकर पर्यंत क्षेत्र जाऊ शकतं. तर तुम्हाला मी कापसाच्या बाबतीमध्ये महत्वाच्या 3-4 गोष्टी सांगतो. तुम्ही लागवड करा किंवा नाही करा. तुम्ही असं का म्हणतोय तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जर लागवड करत असाल तर तुमच्यासाठी हे उपयोगी आहे, आणि आपला शेजारी जर लागवड करत असेल, तो आता या कार्यक्रमाला आला नसेल, तर त्याला सांगा की हे किती उपयोगाचं आहे. कापसामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलंय की ज्या शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून कापूस लागवड करायचा आहे, त्यांनी गटाच्या माध्यमातून अजून कापूस लागवडीसाठी ऑनलाईन करा महाडीबीटीवर. त्यांना शासनाच्या वतीने बियाण्याचा पुरवठा केला जाईल. त्याच्यासाठी जे काही पुढच्या काळामध्ये पिकाच्या वाढीच्या काळामध्ये काही ते निविष्ट येणार आहेत, त्या निविष्टांचा पुरवठा केला जाईल. पण त्या गटाच्या माध्यमातून तुम्ही जर आता ऑनलाईन केलं तर तुम्हाला कापसासाठी लागणारे बियाणं, त्याच्यावर लागणारे जे औषध आहेत, त्याचा पुरवठा केला जाईल. मग कापसाच्या बाबतीमध्ये काय बदल आहे? आपल्याकडे कापसाची लागवड पद्धत कशा स्वरूपाची होती सांगा. कोणाला माहिती आहे का जुने कापूस कुठल्या स्वरूपामध्ये आपण लागवड करत होतात? टोकन तर करतो. अंतर 3x3, 3x2 या पद्धतीनेच आहेत. पण आता कापसाची लागवड तंत्रज्ञान पूर्ण बदललेलं आहे. आता जे कापसाचे अतिशय उत्तम उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत, विद्यापीठाच्या ज्या शिफारसी आहेत, त्या शिफारसी आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे नाहीत. म्हणजे 3x3 वरचा कापूस, 3x2 वरचा कापूस हे नाही. कापसाच्या नवीन 2 पद्धती, लागवड पद्धती आलेल्या आहेत. कमी अंतरावर कापूस लागवड करणे ही एक पद्धत, आणि सघन पद्धतीने लागवड करणे म्हणजे अति दाट कापूस लागवड करणे हे 2 पद्धती कापसामध्ये आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कमी कालावधीचे वाण निवडणे, सघन पद्धतीने लागवड करणे आणि अति जास्त उत्पादन काढणे कमी कालावधीमध्ये, हा शासनाचा आपल्या मागे त्याच्यातला उद्देश आहे. आपल्या राज्याची जी उत्पादकता आहे कापसाची, त्या लिंटची 345 किलो आहे हेक्टरी. ती उत्पादकता आपल्याला 550 किलो पर्यंत घेऊन जायची आहे. आणि ते घेऊन जाण्यासाठी, आपलं उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला लागवड पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. कुठलं सांगितलं? एक, कमी अंतरावर लागवड करणे आणि सघन पद्धतीने लागवड करणे. कमी अंतरावर लागवड करणे म्हणजे किती बाय किती सांगा बरं मला. कमी अंतरावर लागवड करायची म्हणजे किती बाय कितीवर करायची? 1.5x3, 1.5x1 बरोबर आहे. 1 नाही बरं, 1.5x3 म्हणजे किती अंतर झाले एका झाडाला? 4.5 स्क्वेअर फूट. आणि आपलं आधी अंतर किती होतं? 3x2 किंवा 3x3 म्हणजे 9 स्क्वेअर फूट किंवा 6 स्क्वेअर फूट. म्हणजे आपली झाडाची संख्या किती वाढली? दीडीनी दुपटीनी झाडाची संख्या वाढते. दुपटीनी बियाण्याची संख्या आपल्याला वाढणारच आहे. परंतु आपल्याला ही लागवड करत असताना 1 बी टोकन करायचंय. आपल्याला जी जुनी पद्धत आहे, आपण एका ठिकाणी 2 बी टाकायचो, तर 2 बिया नाही तर 1 बी टोकन करायचंय आणि अंतर कमी करायचंय. दुसरी पद्धत मी सांगितली, सघन पद्धतीने लागवड करायची. घन पद्धतीने, तर घन पद्धतीने लागवड करत असताना कसा अंतर ठेवायला? आपण घन पद्धतीने लागवड करायची, दाट. 2x2 म्हणले 4 झालं ना? नाही ना होत ते. सांगा बरं. कोळपाऊस काय असं काही नियम नाही. आता सगळं बदललंय, मी तेच सांगतो. आता सांगा ना एक अंतर किती बाय? 3x अर्धा फूट. 2 ओळीतलं अंतर किती? 3 फूट. आणि 2 रोपातलं अंतर किंवा झाडातलं अंतर किती? अर्धा फूट. 3x अर्धा फूट ही एक लागवड पद्धत आहे. 4x अर्धा फूट ही एक लागवड पद्धत आहे. ह्याच्यामध्ये हे लागवड करत असताना आपल्याकडं जुनी जी प्रथा आहे कापूसची, आपला कापूस कुठपर्यंत जायला पाहिजे होता? बरोबर आहे का? हे ज्याचा कापूस एवढा ते भारीच म्हणायचोत ना. आता ह्या सगळ्या संकल्पना बुडीत निघालेल्या आहेत.
ज्याचा कापूस 4.5 फुटापर्यंत आहे त्याचाच कापूस अतिशय उत्तम आहे. आपल्याला काय करायचंय, कापूसाची उंची वाढवायची नाहीये, कापसाच्या फळफांद्या वाढवायच्यात. म्हणजे आपल्याला कापूस चुलीसाठी पळाट्यासाठी करायचा नाही, आपल्याला कापूस धाग्यासाठी उत्पन्नासाठी बोंडासाठी करायचा आहे. त्याच्यासाठी कापसाची उंची सुद्धा कमी असली पाहिजे. म्हणजे कापूस जितका दाट त्याची उंची कमी, त्याची उंची कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या तो एक भाग आहे. आणि कापसाच्या वाढफांद्यापेक्षा फळफांद्यांची संख्या वाढवायची. वाढफांद्या म्हणजे कशाच्या, अशी फांद्या आहेत आपल्याला. कापसातलं झाड कुणाला माहिती का, आता नवीन ह्याच्या जुन्यातल्याला कापूस आपण माहिती ना सगळ्याला. कापसाच्या बुडाला पहिली एक फांदी येते बघा, अशी लांब निघते, त्याला काहीच पातळ नसते, फूल नाही, बोंड नाही, त्याला म्हणायचं नुसती वाढ फांदी. आणि काही फांद्या असतात त्याला त्या फांदीवरच नुसते पाते फुलं बोंड असतात, त्याला म्हणायचं फळफांदी. ज्याच्यावर फळं लागले त्याला फळफांदी म्हणायचं. आणि जी नुसती वाढती त्याला वाढफांदी. वाढफांदी जास्त राहिल्याने त्याचं अन्न तिकडं जास्त जातं आणि फळाला अन्न कमी पडतं. म्हणून फळफांदीच्याच वाढवायच्या, म्हणजे वाढफांद्या आपल्याला वाढवायच्या नाहीत, ते कमी करायच्यात. आणि उंची जी आपल्याला कापसाची आपली 5.5 फूट 6 फुटापर्यंत जातो, ती उंची आपल्याला 4.5 फुटापर्यंत आपल्याला मर्यादित करायची. अशी जर मर्यादित केली, सुरुवातीच्या फळधारणेमधील सुरुवातीला लागणारे जे तुमचे पाते आहेत, त्या पात्यापासून तयार होणारे फुलं, त्याच्यापासून तयार होणारे बोंड, तर ह्याचं प्रमाण जर जास्त राहिलं तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. आता ह्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मी सांगतो. कुठे तुमच्या परिसरात माहिती का, आपल्या परिसरामध्ये गेल्या वर्षी कापूस होता. आपल्या बाजूला हनुमंतवाडी आहे, घाटनांदूर शिवार आहे त्यांचा, तिथं केशव सोनपीर नावाचा शेतकरी, रोडवरच त्यांची जमीन आहे. त्यांनी ह्या घन पद्धतीने लागवड केली होती. 1.5 एकरमध्ये त्यांना 21 क्विंटल कापूस झाला. 1.5 एकरमध्ये किती, 21 क्विंटल. आता कालची परिस्थिती सांगतो, त्यांनी मृग निघाल्यानंतर ठिबक आतरलंय आणि ठिबकवर त्यांनी अजून त्याच्यामध्ये अंतर कमी केलंय आणि कमी अंतरावर घन पद्धतीने त्यांनी आता कापसाची लागवड केली. आता त्या लागवडीमध्ये आम्ही त्यांना 2 तंत्रज्ञान सांगितलेत. विद्यापीठाचं कुठलं, अंतर कमी करणे, आणि दुसरं घन पद्धतीने लागवड करणे, आणि पुन्हा दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करणे. दादा लाड माहिती आहेत का, दादा लाड नावाचे एक शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातले. त्या शेतकऱ्यांनी कमी अंतरावर कापूस लागवड करून जास्त उत्पादन काढण्याचे तंत्रज्ञान स्वतःच्या नावाने शोधून काढलंय. काय शोधून काढले, मगाजी मी सांगितलं फळफांदी, तर ती फळफांदी पीक लहान अवस्थेत असतानाच कट करायची. म्हणजे लहान अवस्थेमध्ये, आता ते एवढी वाढल्यानंतर कापून काय फायदा आहे, तेवढं अन्न वाया गेलं ना. एवढं जर फळफांदी वाढून जर गेलं त्याचं अन्न वायाला गेलं. म्हणजे लहान असतानाच फळफांदी कट करायची. गळफांदी, असा गळफांदी म्हणजे वाढफांदीची गळफांदी ती कट करायची. आणि पीक 4.5 फुटाचा असताना एक तर त्याचे शेंडे खोडायचे, नाहीतर त्याच्यावर चमत्कार नावाचं औषध फवारायचं. चमत्कार नावाचं औषध 2 टप्प्यात मध्ये फवारायचं. त्याची उंची 4.5 फुटापर्यंत राहिल्यानंतर त्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत म्हणजे एकरी उत्पादन 15 क्विंटल पर्यंत कापसाचं आहे. किती उत्पन्न आहे आपल्याकडे, किती येते, 5-6 पर्यंत आपलं जात आहे. म्हणजे हा फरक आहे. म्हणजे झाडांची संख्या वाढवणे, त्याच्यावर प्रॉपर त्याचं विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि त्याचं उत्पादन वाढवणे. आता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या भागामध्ये जर शेतकरी कापूस करणारे असतील तर ह्या शेतकऱ्यांनी जर बाजारातून एकच वाण घेतलं, आपलं सर ते कुठलं गाव होतं, आपण परळी तालुक्यातला कार्यक्रम घेतला होता, ते कापसाचं गाव कर्डिले सरांनी, दौनापूरचा तुम्हाला विषय सांगतो. दौनापूरच्या शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीमध्ये राशी कंपनीचं स्विफ्ट नावाचं वाण घेतलं. तर त्या स्विफ्ट नावाच्या वाणाचं वैशिष्ट्य काय सांगतो, त्याचा धागा मोठा आहे. आणि तुम्हाला सांगतो, फक्त आपल्याकडं कापसाचा भाव वजनावर ठरला जातो. म्हणजे वजनावर भाव नाही, म्हणजे कापूस वजनाचा पाहिजे एवढाच होतो. जागतिक स्तरावर कापसाचा भाव वजनावर नाही ठरत, तर त्या धाग्यावर ठरतो. जितका लांब धाग्याचा कापूस तेवढा त्याला भाव जास्त आहे. मग त्या स्विफ्टची धाग्याची लांबी जास्त आहे, तर तिथल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी स्विफ्ट केला होता
तर एकाच गावातल्या 5 शेतकऱ्यांनी स्विफ्ट कापूस घेतला होता, दुसऱ्या शेतकऱ्यांनी राशीचे दुसरे वाहन घेतले होते. तर राशीच कंपनीचे 2 वाहन होते. तर ज्याचा स्विफ्ट वाहन होता त्या शेतकऱ्याला क्विंटल माग त्या खरीददाराने 1000 रुपये भाव जास्त दिला. क्विंटल माग किती भाव? 1000 रुपये भाव जास्त दिला क्विंटल माग. फक्त त्यांची प्रमाण म्हणजे त्याला. तर मग आपल्या भागामध्ये जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फक्त स्विफ्ट वाहनाची जर निवड केली तर तुमच्या भागात तयार होणारा जेवढे शेतकरी आहेत 50 एकर 100 एकर, तर 100 एकरला खरीददार ह्याला आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. तुम्हाला कुठेही खरेदी करायला कुठल्या ह्याला फेडरेशनला घालायची गरज नाही. जे काही कापसाच्या मिल आहेत, जिनिंग आहेत, त्या जिनिंगला जर आपला कापूस घेतला तर बाजारभावापेक्षा जे कापसाचा बाजारभाव आहे त्याच्यापेक्षा 1000 रुपये तुमच्या कापसाला जास्तीचा भाव मिळू शकतो. कशामुळे मिळायला ते तुम्हाला सांगतो. तुमचं वजनामुळे मिळत नाहीये, त्याची धागा लांब आहे म्हणून त्याचा भाव जास्त मिळतोय. तर हे तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारायचंय. कमी कालावधीत येणारे वाहनं, जास्त उत्पादन देणारे वाहनं आणि कमी अंतरावर लागवड तंत्रज्ञान आणि योग्य खताचं आणि औषधाचं नियोजन, खत व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन जर योग्य केलं तर आपण कापसामध्ये अपेक्षित जे उत्पादन आहे ते उत्पादन आपण सहज गाठू शकतो. सहज म्हणजे एकरी आपण 12 क्विंटल मिनिमम, कमीत कमी मी सांगतो एकरी 12 क्विंटल तुम्ही उत्पादन सहज काढू शकतात. आपल्याकडे येत नाही. 12 क्विंटल उत्पादन आपण सहज काढू शकतो ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून. म्हणून हे एक आपल्याला कापूस आणि त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांनी जर ऑनलाईन केलं गटाच्या माध्यमातून, अजूनही कापसासाठी ऑनलाईन चालू आहे, त्या माध्यमातून जर ऑनलाईन केलं तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या गावातील शेतकऱ्यांची निवड होईल आणि आमच्या मार्फत तो कार्यक्रम तुमच्या इथं राबवला जाईल.